आपण यानंतर नागपूरमध्ये जाऊयात। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, आंदोलनाची काय परिस्थिती आहे, काय भावना आहेत आंदोलनकर्त्यांच्या? नक्कीच नागपूरच्या संविधान चौकावर जोरात भाजपचा निषेध आंदोलन जो आहे तो सुरू आहे। या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः आहेत आणि महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारले आणि त्यानंतर राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो या ठिकाणी जाळला जात आहे। कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड जो आहे रोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही तरुण कार्यकर्ते, राहुल गांधींचा वक्तव्य ज्या पद्धतीचं आहे, काय म्हणणार त्या वक्तव्याला? राहुल गांधी वारंवार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या जातीचा उल्लेख करून वारंवार सामाजिक समरसता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आज रस्त्यावर उतरलाय आणि पुन्हा त्यांना आपल्या भाषेत आम्ही उत्तर देऊ। तर अशा पद्धतीने एक रोष जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राहुल गांधींचा जोरात निषेध जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते नागपुरात करताना आपल्याला भाजपचे कार्यकर्ते आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर कृष्णा केंडे छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याला अपडेट देत होते। कृष्णा, तुमचेही आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।